टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांच्या अनेक असे प्रकल्प आहेत, त्यांनी तळ गाठलेला आहे। 13 पैकी 6 प्रकल्प हे त्यांनी तळ गाठलेला आहे। त्यामुळे पाणी टंचाईची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आता उद्भवलेली आहे। शेती पिकांना देखील पाणी देण्यासाठी पाणी नसल्याची परिस्थिती जी आहे ती नंदुरबार मध्ये उद्भवलेली आहे। यावर्षी सरासरीपेक्षा 120% पाऊस झाला होता, परंतु पाणी अडवण्यासाठी कुठलाही सोर्स नसल्यामुळं पाणी जे आहे त्याला वाहून गेलेलं, त्यामुळं अनेक नद्या असतील, नाले असतील, तलाव असतील, धरणं असतील यांनी पूर्णतः तळ गाठलेला आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील एकूण 20 प्रकल्प आहेत, त्यापैकी 11 प्रकल्प असे आहेत त्याच्यामध्ये की 20% कमी पाणी साठा जो आहे तो शिल्लक आहे। त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांसोबतच आता शेती पिकं असतील किंवा जनावर असतील यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो उद्भवणार आहे। त्यासोबतच शासनाने या पाणी टंचाई असेल याच्यासाठी आराखडा जो आहे तो तयार करण्यात आलेला, परंतु हा आराखडा नेमका तयार करून यावरती कारवाई असेल किंवा उपाययोजना असतील त्या कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। त्यामुळे धरणातील तळ गाठले असल्यामुळे आता जिल्हावासियांना मोठी पाणी टंचाईची समस्या असेल किंवा जनावर असतील किंवा शेती असतील यांना पाणीचा प्रश्न आता उद्भवणार आहे। त्यामुळे शासनाने कागदोघोडं नाचवण्यापेक्षा तयार केलेल्या आराखड्यावरती आता प्रतीक्षित काम करावं आणि जिल्हावासियांना पाणी टंचाईपासून दूर करावा असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। जितेंद्र बैसारे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार।